वेलकम बॅक अवर चॅनल. तर आज आहे न्यू व्लॉग, न्यू डे आणि 20 नोव्हेंबर. तर आज आहे वोटिंगचा डे आणि आम्ही एक रेसिपी पण शूट करतोय, तर ती तुम्हाला लवकरच बघायला मिळेल ह्याच चॅनलवर. आणि ती रेसिपीचा ब्लॉग वेगळा असणार आहे, तर आम्ही करतोय. ते मला दाखवू शकत नाही मी कोण, आणि हा ब्लॉग कधी येईल पण माहीत नाही मला, त्याच्यामुळे मी दाखवू पण शकत नाही. बघा कसं चाललंय, टेस्टिंग चालू इकडे आणि दिसतंय तर इतकं सुंदर. तो जो रेसिपीचा ब्लॉग येणार आहे तो बघायला विसरू नका. आणि चुलीवरची मजा आवडच. तर आमचे असे चुलीवरचे तुम्हाला बघायला आवडतात का नक्की सांगा. तर आम्ही नवीन काहीतरी ट्राय करतोय चुलीवरचं. गॅस कोणी काढला काय कळणच. चुलीवरचं एक नंबर खरं जेवण असते. गॅसवर काय एवढे चव नसते अजिबात. पण लाकडं तरी किती मिळणार, काय सगळं प्रदूषण वाढणार. आणि पहिले आम्ही केलं होतं खानदेशी खिचडी, ती पण खूप सुंदर झालती. आता आम्ही दुसरी रेसिपी घेऊन आलोय आणि आमच्या डोक्यात अजून बरेचसे प्लॅन आहेत. म्हणजे आम्ही थोडे मॉडर्न ज्या आहेत ना रेसिपी त्या पण चुलीवर करायचा ट्राय करतोय. तर तुम्ही नक्की आम्हाला म्हणजे रिस्पॉन्स चांगला द्या. आणि तुमची कुठली फरमाईश असेल की आम्ही हे करावं, म्हणजे नॉनव्हेज सोडून जर हे करावं, तर आम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. किंवा तुमच्या रेसिपी असतील त्याचा आम्हाला रेसिपी कृती वगैरे सगळं लिहून तुम्ही कमेंट केली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि सजेशन द्या अजून आम्हाला की आम्ही चुलीवर अजून काय करू नक्की ते सांगा. तर आम्ही इकडं करतोय, तर आमचा सेटअप आहे असा. आणि इकडे आमची मेथी बघा कशी आली. आणि आमची बाग खूप फुलली आहे, खूप फुलली आहे, इतकी आली. सुंदर आली आहे ना. मी तुम्हाला थोड्या वेळाने सगळं दाखवते की काय काय आलेलं आहे. आम्ही पण बऱ्याच दिवसातून वरती आले, खूप छान वाटतंय आज मस्त बाग बघून. रोपं लावायची. 1000 years later. आज मी आलेले आहे वोट करून. फर्स्ट टाइम वोटिंग केलेलं आहे मी, तर मला छान वाटतंय. लोक म्हणतील काय आहे तेवढं, पण मला वाटतंय छान आज मी वोट केलं तर. आणि त्यात मी एकटी गेले तर मला असं खूप भीती वाटत होती, कसं काय करतात. पण तिथं सगळ्यांनी सांगितलं असं कर तसं कर. तर तुम्ही पण वोट करून या, आले असाल तुम्ही. आणि एवढी गर्दी आहे ना आता, प्रचंड गर्दी आता तर. आणि मी गेलते ना, आणि ह्यांचं आहे ना, ह्या शाळेत आहे आमच्या इथल्या, म्हणजे तिघांचं एकत्र आहे, माझंच एकटीचं तिकडे एवढं लांब आहे. तर पण तरी पण झालं, पप्पा माझ्याबरोबर आलते. पप्पा तुम्हाला काय म्हणायचं आहे? आकांक्षापेक्षा मी उत्साही होतो. तिचं पहिलं मतदान होतं, पहिलं चुकलं होतं. आणि पप्पांना म्हणलं मी, पप्पा तुम्ही माझ्याबरोबर झाला, मला भीती वाटते. बाबा म्हणत काय 12वीची परीक्षा आहे काय तुझी? पण पप्पा आले माझ्याबरोबर आणि दीदीने आवरले. आता तो जाओ बाप्पा तुम्ही दोघे जण, ही जाईल एकटी. मम्मी म्हणते मी जाणारच नाही आता, नंतर जाईल मी, मला कामं करू द्या घरातली, मग जाणार मी. आणि दीदी आवरून बसली. दीदी पप्पांच्या आवडीचं गाणं लागलं आणि पप्पाच नाही घरात. आशिकीचं गाणं लागलं आणि पप्पाच आत्ताच जस्ट गेले ते तिघं जण मत करायला. कारण की मी गाडीवर तिला नेणार होते, पण खूप गर्दी आहे. आणि मला आहे ना आज रेसिपी करताना, तुम्हाला कळेलच रेसिपी कुठली केली मी चुलीवर. तर रेसिपी करताना मला खूप ठिकाणी असं भाजलं. काय झालं ते उडलं आणि हातावर पूर्ण आहे ना, मी दाखवते तुम्हाला नंतर. आणि इथं पण आहे ना व्हाईट फोड आल्या, मोठा दिसत नाही आहे, पण इतकं ते आग होती ना त्याची, खूप भाजल्याने माझा अवतार बघा. आणि मोठा आवाज की आमच्या त्यांना असं फेवरेट कोणाचं गाणं लागलं ना, खूप असा मोठा आवाज करायचा, म्हणजे मौला पार. तर मी एकटीच बसते तोपर्यंत. चला एडिट करते मी आता. मी ड्रेस ठेवला कारण की ना मला आम्हाला फोटो काढायचा आहे म्हणून. आणि माझं असं वाटतं की ना एवढीसच कट आहे छोटा, नाही गाईज. तर चलो एडिट करते आता फटाफट व्लॉग. आणि तुळशीच्या लग्नाचा अजून आला नाही, म्हणजे तुम्ही बघितला असेल हा येईल तेव्हा. खूप लेट झाले मी व्लॉग टाकायला, कारण की व्लॉगच करते, तर काय करणार आता. चलो बाय बाय.
नाहीच, आता मी खूप दिवसानंतर लॉक करते कारण की माझे पेंडिंगच लॉक खूप जास्त होते जास्त होते. तर मला नवीनच वाटते लॉक करायला. असं होतं गॅप पडला ना मग असं होतं माझ्याकडून. तर मागचे क्लिप तुम्ही बघितले असेल, कल हो ना हो पिक्चरमधली. तर ते सॉन्ग होतं आणि मी जस्ट काढले होते आणि यूट्यूबला आम्ही पिक्चर बघितला कारण की ट्रेंडिंग आहे आता सध्या. थिएटरमध्ये पण रिलीज झालं आहे परत एकदा. तर मला खूप जास्त इच्छा होती थिएटरला जायची, पण आता काही वेळच नाही आहे त्यामुळं मग नाही गेलो आम्ही. आणि खरंच आमचं ठरणार होतं पण नाही झालं पॉसिबल. तर आता तर गेला असेल मला असं वाटतं कारण की 14 नोव्हेंबरला झाला होता पार, तेव्हा काय पॉसिबल नाही झालं. त्यामुळं काल आम्ही ठरवलं, दीदी घरी होती तर आम्ही काल ठरवलं की मला कल हो ना हो पिक्चर बघायचाच आहे. तर लावला आणि सगळ्यांचे रिव्ह्यू कसे होते की सगळे रडत होते. माझं कसं आहे, मी प्रत्येक पिक्चर बघताना रडते, म्हणजे थोडं जरी इमोशनल पार्ट असेल ना त्याच्यात तरी पण मी रडते. मिशन मंगल हां मिशन मंगलच आय थिंक सो, आता मला आठवत नाही, करेक्ट करा रॉंग असेल तर तो पिक्चर बघताना कोण रडल, मी रडले होते. तर गुड न्यूज पिक्चर बघताना मी रडले होते. ऑफकोर्स ते थोडासा लास्ट पार्ट इमोशन आहे, पण दीदी नव्हती रडली, मी रडले होते. असे थोडे असे इमोशनल पार्ट असतात ना मी लगेचच रडते, असे लगेच गंगा यमुना जमुना व्हायला लागतात. आणि कल हो ना हो पिक्चर बघताना मला आत्ता पण असं इमोशनल होते कारण की ना काल मी खूप रडली जास्त. घरात सगळेजण आम्ही फॅमिली बघत होतो, मी असे गळा पाणी असं बघत बसलेले टी व्ही समोर. आणि खरं दीदीने मी शेवटी भेटलो, हग केलं एकमेकांना आणि तिला पण इमोशनल ती पण झाली. फक्त माझं एक्सप्रेस झालं, तिने आतूनच म्हणजे आतच तिने ठेवलं आणि खूप आम्ही जास्त इमोशनल झालं. आणि माझे पप्पा माझ्याकडे असे बघत बसलेले तर म्हणलं तुम्ही व्हिडिओ काढायला पाहिजे होतं, म्हणजे मला दाखवायला झालं असतं. एवढं काय नाही दाखवायचं, पण सांगितलं मी की मी तो पिक्चर बघताना इमोशनल झाले कारण की सगळे आता रील करतात. पहिले बोलतात की मी नाही रडणार आणि थिएटरमध्ये गेलं ना की रडतात सगळे. तर खरंच यार तो पिक्चर रडवतोच एखाद्याला आणि स्टोरी एक नंबर आहे पिक्चरची. तर तुम्ही बघितलं नसेल तर प्लीज जाऊन बघा. आणि जे न्यू जनरेशनवाले ना त्यांनी तर नक्कीच जाऊन बघा. आणि खरंच मला खूप आवडला तो पिक्चर. आता वीर जरा एक बघायचं आहे आम्हाला आणि मला हा बघायचा कभी अलविदा ना कहना, कारण की माझं फेवरेट आहे ते सॉन्ग त्यातलं कभी अलविदा ना कहना. हां हिचं पण आहे. आणि चलो आता सगळं किचन वाटा वगैरे साफ केलं आहे मी. आता वाजले 5:45. आता झाडून काढते, दिवाबत्ती करायची 6 वाजता कारण की आता अंधार लवकर होतो. आणि बघत राहा व्लॉग आपले. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढं प्रेम देताय, थँक्यू. चलो बाय बाय. हा किती वर्षांनी असं कुठं खाल्लं. वा मला आहे ना पप्पा आहेत ना अशी पप्पी देतात हातावर कारण की मी ह्या हाताने बनवलंय ना, त्यामुळे पप्पा आहे ना पप्पी देतात जेव्हा त्यांना रेसिपी माझी आवडेल तेव्हा. कसं वाटलं मग? छान करते आजकाल. हा ना वांग्याची भाजी तर एकदम बेस्ट. असं वाटलं मला कुठल्या तरी खेड्यात वांग्याची भाजी खातोय पण शेतात. खेड्यातली माणसं अशी करतात का? ना मग त्यांचं वाटण बिटण किती मस्त भाजी बिजी करतात ते. आपल्या गॅसवर अशी होतच नाही. तर तू आजी ना माझी, त्यामुळे पूर्वीची आजी करायची का छान स्वयंपाक? मस्त खारं वांग करायचे. तर मी केलंय घुटं. तर पप्पांना थोडंसं डिशमध्ये दिलं होतं मी टेस्टला, तर जास्तच दिलं टेस्टला. तर त्यांचं दिल खुश झालं. तुम्हाला दाखवते मी घुटं, थांबा. इकडं मशीन होती आमची, झाली. आणि हे बघा असं घुटं तयार झालेलं मस्तपैकी. उडदाच्या डाळीचं असतं. तर रेसिपी नक्कीच शेअर करेन मी लवकरच परत एकदा. कोणाला येते मला सांगा. मस्त ग्रीन झालेलं आहे आणि जास्त असा रस्सा नाही ठेवला, घट्टच छान वाटत आहे. तर गाय सकाळनंतर मी आत्ता भेटते, सकाळी नाही काल नंतर. आणि
मी बनवला आहे आज केक. रेसिपी शूट नाही केली कारण की मी फर्स्ट टाइम ट्राय केला आहे. त्यानंतर परत एकदा सांगेन तुम्हाला. आणि बघून तर छान वाटतं आणि सुगंध तर खूपच छान येतोय. तुम्हाला येतोय? घेतला घ्या बरं, मी दाखवायच्या आधी. नशा चढली. चॉकलेट आहे ना ते वर टाकले फक्त डॅडी. मी तरी कोको पावडर नाही आहे आपल्याकडे. आणि मस्तपैकी मी केक बनवले आज. तर तुम्हाला मी दाखवते तो कसा आहे. हे बघा, असा मस्तपैकी मी डिझाईन बनवली. तर डार्क चॉकलेट आहे ना ते मी असं टाकलं होतं वर आणि ते फक्त चाकू फिरवलं तिथं, म्हणजे कसं डिझाईन झाली. पण ती ना आत्ता शिजला आहे ना त्यामुळे ती डिझाईन नाही दिसत आता. आणि केवढं होतं माहिती का, धरा असं. हां, वर धरा. तर ना एवढंच होतं ते बॅटर इथपर्यंत. तर एवढा फुगलाय तो आणि मस्त फ्लफी झालेला आहे. आणि मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं गार करायला. आणि हे बघा चॉकलेट आहे, ह्याच्यावर डार्क चॉकलेट आहे टाकले मी. आणि मधून आहे ना हा का माहिती असं खिचिकने खाली जातं. आणि पप्पा आहे ना टेस्ट करतील, बघू. दीदीला पण बोलवते मी. दीदी चाकू आणते, वेट. तर आहे ना आता तिच्या हा हो माझा अवतार इग्नोर करा. ओ माय गॉड, पटकन उठ. आज सुट्टी तर उद्या रविवार सुट्टी म्हणून आज सॅटरडे. बसलाय तो दीदीचा 4 तारखेचा प्री बर्थडे. हा तो दाखव 4 तारखेला. 4 तारखेच दाखव. फुक ना आज ते. दाखव. फुक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर दीदी. हॅपी बर्थडे टू यू. अभिनंदन. मानसीच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आम्हाला पण घालायचं. सांग बरं कसलं लागतं फ्लेवर त्याच्यामध्ये. बनाना फ्लेवर आणि अजून चॉकलेट अजून माहीत आहे. तर गाईज आम्ही अर्धा हाफ पण केला केक. मस्त झालंय, एक नंबर झालंय. आणि पप्पा अजून आहे ना खाणार. त्यांनी खाल्लं ना जास्त क्वांटिटीमध्ये तर म्हणे ते चांगलं झालंय आणि मस्त झालंय केक. तर मी नक्की तुम्हाला वेगळं काहीतरी त्यात ॲड केलं पाहिजे. अजून मी ना एवढीसच घेतलं होतं, ते एवढं झालंय. आता जरा थोड्या जास्त क्वांटिटीमध्ये करते, म्हणजे कसं अंदाज पण येईल. आणि बनाना टाकलं त्याच्यात. बनाना कॉफी पण टाकली. कॉफी केक पण असतो. तर ह्यांना सांगितलंच नाही मी कॉफी टाकली म्हणून. तर मस्त झालंय केक. पप्पा खातात आहेत अजून. तर चलो मी लॉग बघत बसते आता. उद्या मला एडिट करायचं आहे लॉग भरपूर सारे. तर चलो गुड नाईट, बाय. आणि माझे फ्लिक्स मी कट केले, तुम्ही लॉग बघितला असेल तर. हे असे जातच नाहीत बनमध्ये, हे असेच असतात पुढं. इट्स ओके, लवकरच वाढतील ते केस. एवढं रिग्रेट नाही करून घ्यायचं, मीच मला सांगते हे. तर चलो बाय. तर आता मम्मीची रेसिपी चालू होणार आहे. आणि दीदी पुलाव करणार आहे, तर ती पण तुम्हाला रेसिपी दाखवते. आणि टोलेज किचनवर पण ती येईल. सगळेजण आले माझ्या मागं. कसली कडक झाली बघ रोटी. कारण आम्हाला भूक लागलेली आहे. काय भूक लागली पप्पांना? हो मग सगळे पप्पांना भूक लागली. एक वाजता मी नाही लागली बाई. 1 वाजला. आणि माझा हेअरकट बघा. हो छान. आणि माझा मम्मी haircut ऐक एक ना, नंबर. हे घे, चल शॉर्ट. हा दाखव ग, काय सांगायच्यात काय काय टाकले. त्यात आहे ना 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी रवा, दही, पाणी, मीठ सगळं मिक्स करून अर्धा तास झाले झाकून ठेवलं होतं. आता ह्याच्यात ऍड करायचे कांदा, कांदा, टोमॅटो आणि मिरची आणि कोथिंबीर. कोथिंबीर द्या. टोमॅटो आणि मिरची. मिरचीचे तुकडे. मम्मीची रेसिपी फर्स्ट टाइम मम्मी करते. हो फर्स्ट टाइम. किती केले अशा रेसिपी? तू घेत नाही. अगं बाई, हे केली का? ही रेसिपी केली का? अगं ही फर्स्ट टाइम करते. हा, मग मी काय बोलले? तू म्हणली मम्मी फर्स्ट टाइम करते. ते दाखवा. मस्त
मस्त एकदम झाले. वा एक नंबर जगात. वा 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 बेस्ट बेस्ट. आणि हे बघा हे दुसरं पहिलं. वा बेस्ट एकदम ओके झाले आणि मस्त. मिरची खाल्ली. आणि तुला काय म्हणायचं म्हणजे आम्ही ट्राय केला ना, आता चांगले झाले, व्हायला लागले. जरा तवा तापून दिला ना होते व्यवस्थित. आणि आमच्या एवढ्या आम्हाला तवा पण घाबरायला लागलाय पप्पा. नाही मी सांगतो ना काय पकू द्या. हे सारखंच आपलं बघतो शुद्ध का नाही शुद्ध का नाही. पकू द्या पकू द्या. आणि मिरची खाल्लेली आहे. वा बेस्ट. करायची ना चटणी त्याला. पप्पा आहेत ना एवढे घाबरवतात ना डोस्याला पण आणि मला पण, त्यामुळे तो जरा हे होतोय. घाबरला मला डोसा बघ असा फुगला आता. हे बघ हा बघा पप्पांनी केले असे. दुसरा गाव काही इकडे चाललंय खाणं. आता मिक्सर लावणार बघा. हा एक मिनिट वडी एक मिनिट. लाव लाव. एवढं आमचं करायचं होतं. धिरडं केले, इतकं छान झाले. आम्ही तर लगेच केल्या गरम गरम खातो. बाकीनं ठेवा म्हणजे झालं. हे झाले का काढावे फक्त. काढ गं. आणि हे तव्यावर छान होते. असं ते मी माझ्या तव्यावरच आहे ना, हे मी खाणार आहे. छान. थँक्यू. चव कशी आहे, तिखट मीठ काय? मिरच्या मस्त ना दाता खाल्यात मिरच्या. बाईच्या बोल. काय माणसाचं काय चाललंय इकडं? हो किती दिवसापासून बघा माझं तयारी चालू आहे इकडे. बघा मसाले भाताची तयारी. पुलाव. पुलाव करणार आहे. अगं मम्मी इथे कुठं कसला पुलाव करणार आहे का बाई? पुलाव. केस छान दिसतात आज न्हाली तर. लाल लाल दिसतात. तिथं बघा काय चामूंडा. हा प्रकार? तिथं बघा मी चामूंडा. स्वयंपाक करताना कुठं सोडून तू माझे परत केला तर केस मा. आमची दोन्ही पण चाललेली. ते माझं आणि ते मम्मीचं. मी बारीक बारीक करते एकदम, म्हणजे कसं ते होतंय. इकडं बघा आमचं. हो का इथे किती छान झाले. एक आकाशाच्या तव्यातले हे होतं जरा करपतोय का माझं तव्याचं चांगलं झालं. उलट नाव हे काव कलर. काव कलर. तर आम्ही ना दिवाळीच्या पंत्यात ना त्याला कलर देतोय काऊ कलर. आणि उन्हात बसले कारण की मला खूप थंडी वाजते रे, त्यामुळे म्हणजे जा उन्हात जाऊन बस. आणि हे बघा असा कलर देते म्हणजे पण ते परत वापरता येतील परत. ते खूप तेलकट होतात ना, मग त्याच्यावर घासल्यात त्या पंत्या खूप दिवस उन्हात वाळवल्यात आणि मग आता कलर देतो त्याला आम्ही. मला वाटतं सरळ ठेवाय ना असं हातून पण कलर द्यावा ना द्यायचंय ना वाळलं. आता हे होतंय ना वाळते. मग बघा उलटा अशा करून अशात पहिल्या जुन्या आणि आता आपण नवीन पंथी असते. काळं नको पडायला. मला उन्हात बसायला काय नाही, पण काळं पडायला नको. आणि आमची झाडं पण बघा, भाजीपाला शेतात. काय चटवले कुठं कलरचे काम असेल तर ह्यांना द्या, फार गरज आहे. हा ना, छान करून देईल पेंटिंग. आता मागच्या बाजूने पण झालेले आहे कलर आणि आता पुढच्या बाजूने पण झालेले. दोन्ही बाजूने कशा नवीन पांढरे असतात. दरवर्षी आणा आता हे बघा हे असं म्हणजे ही मागची बाजू दिलेली आहे आधी आणि ह्या बाजू आता चाललेलं देणं. आता पुढच्या वर्षी ह्याच पांत्या वापरायच्या. नवीन आहेत एकदम न्यू. आणि ह्या आता वाळवून द्यायच्या. तरी आम्ही गरीब जे बसतात ना पंत्या विकायला, तरी त्यांच्याकडनं आम्ही काही ना काहीतरी घेऊ दरवर्षी. असं नाही की ह्याच पंत्या एवढी वापर. काटकसर आम्ही करणार नाही. तर गरीब जे लोक असतात ना त्यांना दिवाळीत त्यांची पण दिवाळी चांगली करू आम्ही. पण शक्यतो असं एवढं पण ते फेकून द्यायचं म्हणजे जीवावर येतं. नाही नाही, ह्या पण ठेवायच्या हा, दुसऱ्या आणि 2-3 त्यांच्याकडनं घ्यायच्या. आपले 5 तरी घ्यायच्या. कारण की आम्ही पंत्या जास्त लावतो ना घरात. आमचं घर मोठं आहे.
वर लावायला लागतात आम्हाला, परत ग्रिलवर लावायला लागतात, परत देवापाशी लावायला लागतं, भरपूर ठिकाणी लावायला लागतं. त्यामुळे मग घ्यायचं त्यांच्याकडनं. तुम्ही पण घेत जावा. आता एवढा 3 पंक्ती राहिल्यात. माझा हात पूर्ण मी मेस केलाय. आता काय गोमाता आमच्या दारात आली. गोमाता मग काय तिला सगळे घालणार आता ते आले किती दिवसांनी. रोज एकदा. खूप दिवसातून आली. अयो ती बघ कशी करायली मला. अयो काय दिली मी तो लगेच खाल्ली पण तिने पोळी. पहिले ती बघ ना कशी बघ. ते बघ आवाज दे की आवाज दे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मेन म्हणजे. आणि वोटिंगच्या तिथं आहे ना मी क्लिप घेतली होती बाहेर आल्यावर, तर चुकून माझ्याकडून ती काल डिलीट झाली आणि शिट. पण घरी आल्यावर मी केलं होतं लॉग पण, आणि माझा हा खूप लेट झाला आहे लॉग, पण इट्स ओके. हा बरोबर टायमिंगला आला आहे, कारण की आता 2 दिवसात कळतच आपले मुख्यमंत्री कोण होणार आहे ते, तर बरोबर ह्याला झालं आहे. आणि चलो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.